महापालिका प्रभाग क्रमांक 7 रोडवरच आहे. सुवेद्या पत्नी सभापतीपदी निवडून आलेला आहे. गेल्या 5 वर्षाच्या जवळपास 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी महापालिकेमध्ये प्रशासक राहिलं आहे. आता सभापती पदी पत्नी निवडून आले. काय विजन आहे? सर्वप्रथम सर्वांना संत रविदास जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज खास करून जयंतीनिमित्त आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे येथे आलेले आहेत. आणि तुम्ही विचारलं की प्रभाग समिती 7च्या सभापती निवड झाल्यानंतर तुमचं काय विजन राहील, तर 5 वर्षाचा प्रशासक काळ राहिलेला आहे, त्यामुळे लोकांच्या फार अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि आमच्या सुविधे पत्नी सौ अनिता किशोर मानकापे म्हणजे आमच्या आई पण 1996मध्ये नगरसेविका होत्या. थोडंफार कसं काम करायचं माझ्यावर जबाबदारी त्यावेळेसही आणि आता पण आहे. तर मी नगरसेविकेचा सभापतीचा समन्वयक म्हणून काम करणार आहे. जे प्रशासनाने सांगितलेलं आहे समन्वयक म्हणूनच काम करणार आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आदेशित केलेलं अधिकाऱ्यांना वगैरे त्याचा फॉलोअप मी घेणार आहे. प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी स्वच्छता राखणे, जिथे जिथे कोंड्या आहे कचरा कोंड्या, जे आता नवीन तुमची कचरा कंपनी जी आलेली आहे त्यांच्या माध्यमातून शून्य कचरा मोहीम राबवणार आहे. प्रत्येक हातगाडीवर जी प्लास्टिक बॅग वस्ती असते ती प्लास्टिक बॅग त्यांना आम्ही सांगणार आहे की प्लास्टिक बॅग याच्यानंतर वापरायचं नाही आहे. A1 हे सांगतो की जिथं नॉनव्हेजचं दुकान आहे मटणाचं वगैरे तिथं पिशव्या सर्रास पण दिल्या जातात. तर आम्ही तिथे त्यांना सांगणार लोकांना की तुम्ही डबे घेऊन जा म्हणून. डबे घेऊन झालं म्हणजे ऑटोमॅटिक प्लास्टिक डायरेक्ट नाही म्हणजे प्लास्टिकला हे होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. त्याच्यानंतर प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी आता गॅसचे कनेक्शनचे कामही चालू आहे. त्याच्यानंतर GVPR कंपनीमार्फत प्रत्येक ठिकाणी समांतर जलवाहिनीचं आमचे कार्यसम्राट कॅबिनेट मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब यांच्या प्रयत्नाने शहरासाठी फार मोठी योजना आणलेली आहे. आणि त्या योजनेतून आम्ही आमच्या प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी समांतर जलवाहिनीचं काम बाकी आहे ते पूर्ण करून घेणार आहे. आणि आमचा आता 20, 21, 22, 27 अशी 4 प्रभाग मिळून हा एक प्रभाग समितीची निवड होती. आणि त्याच्यामध्ये आमच्या सुविधे पत्नी सौ अनिता किशोर मानकापे यांना जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही वार्डामध्ये फिरता, काय समस्या जाणवतात? लोकांच्या छोट्या छोट्या समस्या असतात, त्याचं तात्काळ निवारण होणं फार गरजेचं असतं. कचरा पडलेला आहे, कचरा उचलणे, नळाला पाणी वेळेवर येणं नाही, जन्म मृत्यू प्रमाणपत्र जे की आता ऑनलाईन झालेलं आहे. बरेचशा लोकांना माहीत नाही की ऑनलाईन झालेलं आहे. ते लवकर मिळत नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. काय आव्हान करणार तुम्ही मतदारांना पूर्ण प्रभागामध्ये कचरामुक्ती, योग्य वेळेवर पाणी सोडल्यानंतर पाण्याचं नियोजन कसं करता येईल, रस्त्यावर पाणी आलं नाही पाहिजे, कारण पिण्याचं पाणी फार महत्त्वाचं आहे. हे सगळं तुम्ही जे रस्त्यावर सोडता पाणी म्हणजे घर धुणे, ओटे धुणे वगैरे त्याच्यावर आम्ही पायबंद करणार आहे. आणि शून्य कचरा मोहीम सगळ्यात मोठी आमची हे आहे. आणि खड्डेमुक्त प्रभाग कसा होईल यावर आम्ही लक्ष देऊ. ओके, धन्यवाद.